नमस्कार सगळ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नमस्कार. 12 तारखेला शरद जोशींचा स्मृती दिन आहे. त्या निमित्ताने काही निर्देश द्यावेत, काही सूचना द्याव्यात म्हणून आज मी फेसबुक लाईव्ह आलेलो आहे. शरद जोशींच्या स्मृती दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना, खास करून जे पदाधिकारी आहेत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांनी हा स्मृती दिन सर्व महाराष्ट्रभर त्या निमित्ताने काही स्मृतींना उजाळा मिळावा असे कार्यक्रम घ्यायला पाहिजे, जेणेकरून सर्व भागामध्ये शरद जोशींची स्मृती याला उजाळा मिळत राहील. खास करून या स्मृती दिनाला कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी आपल्याला 91 साली दिलेल्या कार्यक्रमाकडे लक्ष वेधलं पाहिजे. तो म्हणजे चतुरंग शेतीचा कार्यक्रम. शरद जोशींच्या जयंती निमित्ताने सह्याद्रीला झालेल्या कार्यक्रमात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि आपण जे म्हणतो आहे की आंदोलनात शेतकरी येत नाहीत, त्याची कारणही काही शोधण्याचं काम झालं आणि असं लक्षात आलं की आपण भाषणात सुद्धा आपले बरेच लोक म्हणत असताना कार्यकर्ते पक्षांकडे जातात आणि त्यांना काही आमिष असते कुठल्या ना कुठल्या प्रकारचं, किंवा त्यांचा काही स्वार्थ असतो म्हणून जातात. पण त्यांच्याकडे काही फार मोठे कार्यकर्ते आपण होऊन जातात असं नाही. कुठल्याही चळवळीमध्ये आता या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा ओघ कमी झाल्याचं खरं म्हणजे कारण असं आहे की प्रत्येकाला आपल्या अर्थार्जनाची चिंता लागली आहे आणि अर्थार्जन कसं करावं याच्या सगळ्या गुंताऱ्यामध्ये ते सगळी शेतकरी किंवा शेतकऱ्यांची मुलं अडकून पडलेली आहेत. या स्मृती दिनापासून आपण सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी चतुरंग शेतीचा कार्यक्रम काय आहे हे जरा तपासून बघितलं पाहिजे आणि त्याला एका चळवळीचं स्वरूप देणं आपल्याला आवश्यक आहे. आपण सरकारच्या विरुद्ध, त्यांच्या अत्याचाराच्या विरुद्ध आंदोलनं आतापर्यंत केली, बराच काळ ती यशस्वी झाली. आज फार महत्वाच्या अन्यायाविरुद्ध सुद्धा, महत्वाचा म्हणजे फार मोठ्या प्रमाणात अन्याय, म्हणजे ज्याचं अधिकारावर म्हणजे हक्कावर गदा आणल्याच्या गोष्टी पण आता होत आहेत. म्हणजे आजच आता कांद्यावर पुन्हा बंदी आली आहे. मागे पण कांद्यावर बंदी आली होती, 40% निर्यात शुल्कामध्ये वाढ झाली होती. तरी सुद्धा काही 2-3 दिवस नाशिक भागामध्ये याच्या विरुद्ध काही झालं, पण आपला बाजाराचा हक्क डावलला जातोय म्हणून काही फार काळ हे आंदोलन टिकलं नाही. आणि थोडेफार पैसे जरी शेतकऱ्यांना मिळाले तरी त्यांना त्याची आवश्यकताच असते त्यांना, आणि त्याच्यामुळे ते आंदोलनामध्ये भाग घेत नाहीत. मुळामध्ये अर्थार्जनाचं साधन उपलब्ध करून घेण्याची, म्हणजे भीक नको घेऊ घामाचे दाम, हवे घामाचे दामाच्या ऐवजी भीक नको घेऊ घामाचे दाम. कसं घेणार आहे घामाचं दाम?
तर त्याचा मार्ग हा चतुरंग शेतीतून जातो. सगळा अन्याय टळेल आपण चतुरंग शेतीचा कार्यक्रम चळवळीसारखा घेतला तर सगळाच अन्याय टळेल असं नाही. पण जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या विरोधातलं जे काही शोषणाचं धोरण आहे, जे बऱ्याचशा कायद्यान्वये राबवण्यात येते, आधार घेण्यात येतो. कायदा काय, बऱ्याचशा गोष्टी तर अशा आहेत की ज्या केल्या आहेत काही वेगळ्या गोष्टीसाठी. उदाहरणार्थ आता कांद्याच्या निर्यातीचा बंदीचा प्रश्न. कांद्याची जी निर्यात आहे ती कशी बंद करावी, तर पूर्वी ते इसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या आधाराने बंद करत होते. पण मग इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट जेव्हा सस्पेंडेड होता काही काळाकरता, तेव्हा त्यांनी कांद्याची निर्यात थांबवली. ती विदेश व्यापार मंत्रालयाच्या मार्फत थांबवली, म्हणजे फॉरेन ट्रेड ऍक्टच्या विदेश व्यापार कायद्याच्या आधाराने थांबवली. म्हणजे काहीही केलं तरी कच्च्या मालाचं शोषण हे तसं थांबणार नाही. पण चतुरंग शेतीसाठी आपण जर का तयारी केली, ती चळवळ म्हणून जर हाती घेतली तर कदाचित यातनं काही मार्ग निघू शकतो. चतुरंग शेतीचा अंगीकार करणे हा प्रामुख्याने एपीएमसीला डावलून आपला काही बाजार उपलब्ध करणे याच्यासाठीचा फार महत्वाचा कार्यक्रम आहे. आपण बाजारात गेलात तर कदाचित तुम्हाला दिसेल की तुमचेच पदार्थ तुम्हालाच दिसतात की जास्त भावाने विकल्या जातात. फक्त त्याच्या बाजाराचं ठिकाण बदललं असतं. ते एपीएमसी नसतं, ते कुठला मॉल असतो. शरद जोशींनी त्यावेळेसही म्हटलं होतं की चेन काढायची आहे. शरद जोशींचं जसं शेतकरी कर्जमुक्त व्हावा हे स्वप्न होतं, त्यांचा अट्टहास होता, तसंच शेतीमाल हा एपीएमसीच्या मार्फत विकला जाऊ नये, एक बाजाराची साखळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उभी करावी असंही त्यांचं स्वप्न होतं. ते त्यांनी पूर्ण करण्याकरता शिवार नावाची वित्तीय संस्था, कमर्शियल संस्था ही तयार केली होती. पण ते त्यांना पूर्ण करता येऊ शकलं नाही. तेही त्यांचं स्वप्न अधुरं आहे. या स्मृतिदिनानिमित्त सगळ्या नेत्यांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी सर्वदूर गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये शरद जोशीच्या स्मृतीला उजाळा मिळेल असा कार्यक्रम आपापल्या परिसरामध्ये घेतला पाहिजे. आणि तिथं चतुरंग शेतीचा हा सकारात्मक चळवळ ही आपण उभी करायला सुरुवात केली पाहिजे. याचं एक बिझनेस मॉडेल आपण तयारही करतो आहे. या संबंधीच्या सगळ्या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ लोक आहेत, ते तज्ज्ञ लोक आपल्याला या बाबतीत बरीच मदतही करत आहेत. ही सगळी मदत केल्यानंतर जे काही बिझनेस मॉडेल तयार होईल ते काही वेगळं असणार नाही, पण शिवार पण असणार नाही. कारण शिवारमध्ये जे काही झालं त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या आपण बाजूला करून एक बिझनेस मॉडेल, एक फार्मर टू कन्झ्युमर असं शक्यतोवर, म्हणजे कन्झ्युमरच्या जवळ कसं जाता येईल, पॅकेजिंग आपलं कसं काय कमी होईल आणि त्याचं मार्केटिंग, रिटेलिंग कन्झ्युमरच्या हातामध्ये, ग्राहकाच्या हातामध्ये आपला माल शक्य तितका लवकर कसा पोहोचेल याच्या संबंधीचं एक बिझनेस मॉडेल आपण उभं करतो आहे. तेव्हा येत्या काळामध्ये सर्व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये, किमान तालुक्यामध्ये तरी जिल्ह्यामध्ये एक डिलिव्हरी सेंटर म्हणा त्याला, किंवा अशी काही गोष्ट आपल्याला उभारावी लागणार आहे. आजच ते काही मॉडेल मी आपल्यासमोर नाही मांडत. त्याच्यावरचा सगळा अभ्यास पूर्ण होऊन त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन जेव्हा होईल तेव्हा आपण आपल्यासमोर सगळ्या महाराष्ट्राचा दौरा करून मांडू. कांद्याचा प्रश्न हा असा सुटू शकत नाही. खास करून नाशिक जिल्ह्यातला, नाशिक परिसरातला किंवा धुळ्या भागातला, किंवा ज्या भागामध्ये कांदा एपीएमसी मध्ये जाऊन तुम्ही विकता,
पीएमसी हे शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहे ते शरद जोशींनी कित्येकदा सांगून चुकलं आहे. पण तरी सुद्धा कांदा ही डिनोटिफाईड गोष्ट असून सुद्धा सगळे शेतकरी जर कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकायला नेत असतील तर त्यांचा प्रश्न सुटणं कठीण आहे. त्यांच्यावर हा अत्याचार होत राहणार आहे. आणि मधात आपण म्हणत होतो की व्यापारी आणि पण व्यापारी आपल्यासोबत राहिले नाही, ही एक दुःखाची बाब आहे. तेही गुंतवणूकदार आहेत, आपल्या धंद्यामध्ये पैसे गुंतवतात, आपणही उत्पादनामध्ये पैसे गुंतवतो. हे सगळं होत असते. पण आता आपण व्यापारी आणि आपले इंटरेस्ट थोडे वेगळे वेगळे झालेले आहेत विक्रीच्या बाबतीतले. तेव्हा तुमच्या घरापर्यंत जर का व्यापारी आला तरच ते त्याच्यामध्ये काही सुधारणा होऊ शकते, किंवा तुम्ही जर का ग्राहकापर्यंत पोहोचले संबंध देशामध्ये तर काहीतरी होऊ शकते. संबंध देशामध्ये व्यापाऱ्यासारखं किंवा तुमचा डीलरशिप देण्यासारखी जर का काही गोष्ट झाली, कांद्याची डीलरशिप जर का कुठं देता आली तर तुमचा प्रश्न सुटण्यासारखा आहे. आणि हे सगळं स्ट्रक्चर उभं करण्याकरता काही एक नियोजन, काही एक प्लॅनिंग आपल्याला कांदा उत्पादक लोकांनी एकत्रित येऊन करायला लागेल. अशी कांदा उत्पादक संघ भरपूर आहेत, द्राक्ष उत्पादक संघही भरपूर आहेत, पण ते मार्केटिंग मध्ये काही करत नाही. मागे मी विचारलं की तुम्ही एक्सपोर्ट साठी काय करता, नाही तर ते म्हणाले आम्ही द्राक्ष उत्पादकांना खत कमी भावात मिळवून देऊ शकतो. पण ते उत्पादनाच्या कामात आता द्राक्ष उत्पादक संघ याचं थोडंसं रूपांतरण करून किंवा कांदा उत्पादक संघ याचं थोडं रूपांतरण करून कांदा उत्पादन व विपणन संघ असा आपण तो केला पाहिजे. आणि आपला कांदा किमान नाही कुठं तर संबंध हिंदुस्थानामध्ये पाठवण्यामध्ये आपण सक्षम झालो पाहिजे. या संबंधीची आपण एक अहवाल तयार करतो आहे, आपण एक प्लान तयार करतो आहे, एक बिझनेस मॉडेल आपण तयार करण्याच्या कामी लागलो आहे. ते येत्या कार्यकारिणीमध्ये जेव्हा आपली कार्यकारिणी होईल तेव्हा आपण ते मांडू. आणि तीच आपली संघटनेची आता पुढे वाटचाल असणार आहे असं समजावं. आंदोलनामध्ये हक्काच्या आंदोलनासाठी म्हणजे स्वातंत्र्य बाजारपेठेचं आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलनाला तसं यश येत नाहीये. जसं आपण आंदोलन म्हणतो म्हणजे माणसं आली पाहिजेत वगैरे, तसं काही फार यश येताना दिसत नाहीये. आपल्याला ते आंदोलन वेगळ्या मार्गाने यशस्वी करण्याचा प्रयत्न करायला लागेल. याच्यामध्ये प्रामुख्याने अडचण जी मोठी आहे, जी काही आता येते आहे, ती हिंदुस्थानातल्या शेतीविषयीच्या क्रेडिट पॉलिसी संबंधाने आहे. पण आपण जर का दुसऱ्या मार्गाने गेलो तर कदाचित क्रेडिट पॉलिसी सुद्धा म्हणजे लोन मिळवणे एखाद्या कामासाठी, आता शेतीमधलं जे लोन आहे ते फक्त उत्पादनासाठी मिळते, त्याच्यामध्ये विपणनासाठी किंवा प्रक्रियेसाठी अशी काही व्यवस्था नाहीये. तेव्हा ही जी काही पतधोरण आहे, या पतधोरणामध्ये काही बदल घडवून आणता येतो का, आणि नसेल आणता येत तर आपल्या सोयीचं पतधोरण कुठं आहे तिथे आपल्याला जाता येतं का, हा पर्याय आपल्याला बघायला लागेल. सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना, ज्येष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण चतुरंग शेतीवर शरद जोशींनी जे काही भाष्य केलं आहे, जे काही त्यांच्या लिखाणात आलेलं आहे ते वाचून या 12 डिसेंबरला स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याच्या निमित्ताने चतुरंग शेतीच्या कार्यक्रमावर भर दिला पाहिजे. इतर सगळ्या गोष्टींसाठी इतर बऱ्याच संघटना आहेत, पण आपण खऱ्या मुळावर आपण घाव घातला पाहिजे आणि त्या समस्येच्या मुळात जाऊन जे काही महत्वाचं आहे ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आणि चतुरंग शेतीचा कार्यक्रम दुसऱ्याही एका अर्थाने फार महत्वाचा आहे की जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या मालाचं बाजार मुक्त करण्याची अवस्था येईल, म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते अपरिहार्य आहे असं शरद जोशींनी म्हटलं होतं,
हे आपण जे सांगतो आहे ते राजकीय दृष्ट्या अशक्य आहे. पण शरद जोशी म्हणायचे राजकीय दृष्ट्या अशक्य असलं तरीही ते अर्थशास्त्रीय दृष्ट्या अपरिहार्य आहे. मग ही अपरिहार्यता जेव्हा येईल तेव्हा आपला शेतकरी हा तयार असला पाहिजे त्या संधीचा फायदा घेण्यासाठी. तेव्हा चतुरंग शेती हा मार्ग, हे फाउंडेशन आपण तयार केलं पाहिजे. हा पाया आपण शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये तयार केला पाहिजे आणि या संबंधीचे जे काही शेतीच्या प्रक्रिया उद्योगातले स्टँडर्डायझेशन आहे ते आपण कायम केलं पाहिजे. पॅकेजिंगचं स्टँडर्डायझेशन, उत्पादनाचं स्टँडर्डायझेशन आणि आपल्या प्रोसेसचं स्टँडर्डायझेशन, म्हणजे ती एक तशी व्यवस्था आपण सगळ्या शेतकऱ्यांना देऊ शकलो पाहिजे. ती गोष्ट आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगू शकलो पाहिजे. पण आता तूर्त 12 डिसेंबरला स्मृतिदिनानिमित्त सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी चतुरंग शेतीचा कार्यक्रम पुढे न्यावा अशी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला सूचना करत आहे, निर्देशित करत आहे. एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.